माझ्या कवितेचं नाव आहे आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं. आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं. गांधी नेहरूचंच खरं होतं. तवा डुकरीचा बिवड होता. डुकरीच्या भाकरीत सत्व होतं. माणसाच्या बोलण्या जरा तत्व होतं. आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं. तवा दाण्याची रास खळ्यात होती. पुतळ्याची माळ गळ्यात होती. तवा असा जॅम्पर नव्हता. अंगात चोळी ठुशीची होती. लढणार तवा झाशीची होती. परंपरा आपली ऋषीची होती. गुन्हेगार शिक्षा तेव्हा फाशीची होती. आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा प्रत्येकाच्या घरात खंदील होता. देश सेवा करायला माणूस बांधील होता. तेव्हा बैलाच्या गावाने मुलगा होता आणि वडिलाच्या ऐकण्यात मुलगा होता. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा तेव्हा कपाळाला कोकवाचा टिळा होता. शिकवण लोण्याचा गोळा होता. माणूसबी तवाचा बोळा होता. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा अशी चमकी नव्हती. मोत्याची न तेव्हा नाकात होती आणि लेख तेव्हा आईच्या दाखात होती. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा हिरीवर समुद्र नाडा होता. वावरात मेंढराचा वाडा होता. देवाला निवड तेव्हा गोडा होता आणि लबाड बनवला तेव्हा जोडा होता. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा आनंदाचं वातावरण घरात होतं. तुळशीचं वृंदावन दारात होतं. जनाबाईचा आभग तेव्हा जात्यावर होता आणि माता भगिनीचा पदूर तेव्हा मातेवर होता. आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा तेव्हा ढगात हीच पळत होती. चिखलात वाट मिळत होती. सस्त्यात वस्तू तेव्हा मिळत होती. तालमीत पोरं लोळत होती. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा 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 अशी हाटलात गर्दी नव्हती. काँग्रेस तेव्हा तेव्हा बँकांचं वनस्वाट कर्ज नव्हतं. कचेरीत एवढं अर्ज नव्हतं. तेव्हा अशी हाटलात गर्दी नव्हती आणि काँग्रेस पक्षाला तेव्हा सर्दी नव्हती. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा असा गडी बैकत नव्हता. बायकोचं वागू काय ऐकत नव्हता. व्यवहारात असं तो घसरत नव्हता. परंतु आई वडिला कधी तो विसरत नव्हता. पहिलं दिवस जरा बरं होतं. तेव्हा चांगल्याला नेहमी साथ करावी. वाईटाच्या कंपाट्यात लात मारावी. असंच माणसाचं तेव्हा धोरण होतं. तेव्हा कोयनेचं धरान नव्हतं. पण करून खाणाऱ्याला मरान नव्हतं. पहिलं दिवस जरा बरं होतं. माझं नाव सावकर पांडुरंग जाधव, राहणार कापिल. मी एक सामान्य शेतकरी आहे. मी जी बघितले लहानपणी मला अन्यायाची चीड आहे जी समाजात घडते, जी पाहिले आम्ही, ती लिहिण्याचा मी यमक जुळवून प्रयत्न केला आहे. माझ्या आईवडिलाचं चांगलं संस्कार असल्यामुळं मी ही कविता केली. मी जुन्यातला 72 सालचा बी आहे. पण शेतकरी कुटुंबात राहून आपल्या लोकांच्या समाजाचा मी